हेलो गाइस एंड वेलकम बैक टू द चैनल। इफ़ यू आर ए ट्रू फिश लवर सो ये वीडियो आपके लिए पूरा एंड तक देखना। थंबनेल पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल। सो आज आम्ही काय बनवतोय, प्रांजली आहे, हे आमचे मोठे शेफ आहेत, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत आजच्या व्हिडिओमध्ये। मार्केटमधून मस्त फ्रेश ताजे पापलेट आणलेत। शेफ महोदय जे बनवणार आहेत ते स्वतः सांगतील आज काय बनवणार आहेत। सो मॅडम आज काय तुमच्याकडे स्पेशल? पापलेट स्टफ ते व्हिडिओ मध्ये कळेल नंतर। ओह अच्छा, म्हणजे तुम्ही बनवूनच दाखवणार, बोलून नाही दाखव? मैं नहीं बताऊंगा। सो तुम्ही बघू शकता ट्रायपॉड फूड सेट केलेला आहे रील साठी। सो मी तिला विचारलं एक्साइटमेंट कुठे आहे, तर काय तू काय करत होती? रेसिपी विचार कर। जे पण बनवणार ते चांगलंच बनवणार आहे, मला माहिती आहे। हे जे बनवणार आहे ते माझं सगळ्यात फेवरेट असे फिश आहे, यु नो। हो, याला झोपेतून उठून दिलं पापलेट तरी पण खायला, हाँ तो म्हणून पापलेट कमी होत होतात म्हणून मी खाऊन घेतोय ना। आहेत। संपतील मग तेव्हा काय करशील? संपतील ती वेगळी गोष्ट आहे, मी असेपर्यंत नाही संपणार। अबे साले। हे पापलेट धुवून घेतलेले आहेत मी। त्याच्यामध्ये सगळं स्टफ भरणार, तसंच या साईडने पण। चल, एक पापलेट रेडी। सो हे दुसरा पॉपलेट आता कट होतंय मध्ये स्टफ साठी, मधून चीर देते। हे बघा, एवढा आत फाडलंय। आता याच्यामध्ये भरणार स्टफ। हे एका साईडने छोटं, एका साईडने मोठं। सो हे जे तू स्टफ करणार आहेस ते कसं, म्हणजे रेड मसाला आहे का ग्रीन मसाला आहे? ग्रीन। ग्रीन आहे का? Okay. त्याच्यात काय जाणार आहे? खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, आलं। अच्छा, हे रेडी आहे तुझं? रेडी आहे। ओके, ह्याचं वाटण होणार का? ओके। आता ह्या दोघांना थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून ठेवून देणार, तोपर्यंत हे सगळ्याचं वाटण। ओलं खोबरं, कोथिंबीर, 2 मिरच्या, लसूण आणि आलं आणि थोडीशी हळद, ते मी नंतर दाखवेल। आता पहिला मीठ दे तिकडनं। मीठ दे तिकडनं। हे देतो। ह्याला दोन्ही साईडने असं ओसटपणा जाण्यासाठी मीठ आणि लिंबू लावून घेतोय। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ। सो तोपर्यंत आता वाटण आहे। मी खूप जास्त एक्साइटेड आहे पापलेट स्टफ खायला, आणि हे सेकंड टाइम बनवते राईट स्टफ? हो, जेव्हा तू नव्हतास एकदा बनवलेलं, सेकंड टाइम बनवतोय। तर मी खूप वर्षांनी खातो हे स्टफ पापलेट। बाहेर खाल्लाय मी हॉटेलमध्ये, पण घरातलं स्टफ पापलेट, हे बाहेरचं पापलेट मी खातोच, आणि स्टफ पापलेट घरातलं खायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, आणि खूप एक्साइटेड आहे मी। आताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं। 2 मिरच्या, आलं, लसूण, थोडंसं लिंबू, आणि आता ह्याचं होणार आहे पेस्ट इथे मिक्सरमध्ये। त्याच्यात टाकते मी थोडीशी धनाजिरा पावडर, ही ऑप्शनल आहे। अच्छा, ऑप्शनल आहे, मला वाटलं तो विसरलीस। नाही, आता थोडं पाणी टाकू। सो हे वाटण तुम्ही बघू शकता झालेलं आहे। काढ एकदा झाकण। हे झालेलं आहे मस्तपैकी, आणि कलर बघून असं एकदम खूप असं तोंडाला पाणी सुटलं। सो ॲक्च्युली असं ऐकायला खूप कठीण वाटते, पण खूप सिम्पल प्रोसिजर आहे। हे स्टफ रेडी झालेलं आहे, आणि आता प्रांजली काय करते? आता ह्याच्यात काढून घेते। ओके, त्याच्यामध्ये हळद अजून टाकायची, त्याच्यात जाणार हळद,
सो ॲक्च्युली ह्या व्हिडिओचा काहीसा BTS आहे आणि ॲक्च्युअल रील तुम्ही बघतील ना तर तुम्हाला ती पण बघायला खूप मजा येईल. आणि हा जो ब्लॉग आहे ह्याच्यात पूर्ण मी रेसिपी दाखवते स्टफ पापलेटचा. आणि तुम्ही आमच्या ज्या पेजवर ट्रीट ऑफ असवर तुम्ही ऑर्डर पण करू शकता झोमॅटो स्विगीवर, कारण की उद्यापासून ते लाईव्ह जाणार आहे. सो तुम्हाला स्टफ पापलेट पण खायला मिळेल. जर तुम्हाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर तुम्ही DM करू शकता, तर तुम्हाला डिलिव्हर होऊन जाईल स्टफ पापलेट. सो जे पण आहे मेन्यू तुम्हाला सगळं डिलिव्हर होईल. फक्त DM करा पेजवर. ओके. थोडी टेस्ट करून बघ स्टफ. ओके, एक मिनिट. सो हे मी टेस्ट करतो थोडं कसं आहे बघूया. तिखट मीठ आहे. टाकायचंय, मीठ टाकायचं. मीठ कमी आहे. मीठ नाहीच आहे मी. हां, तू बोलली ना नंतर टाकणार. आता तिखट. येस, परफेक्ट आहे एकदम. सो हे मीठ आहे शेंद्र मीठ, राईट? रॉक सॉल्टवालं. हे कधी कधी मी शूट करायला विसरतो. प्रांजली मला आठवण करून देते. टाकू. सो मिक्स कर. तोंडाला पाणी सुटलं ह्याचं. आता मी स्टफ करते जास्त ह्याच्यात. ठीक आहे. प्रॉपर असं आत जाईपर्यंत स्टफ करायचं. तो मसाला लागला पाहिजे. मी इमॅजिन करते फ्राय झाल्यावर काय मजा येईल. आता ह्या साईडने थोडंच. आता साईड वरून थोडं लावून घेऊया. आता हे जाणार आहे केळीच्या पानात. वाव, अजून भूक लागली मला तर आता. हे ऐकून स्पेशली केळीच्या पानात. तुम्हाला जर केळीच्या पानात आवडत असेल खायला, माझ्यासारखेच तुम्ही असतील तर प्लीज लाईक करा व्हिडिओला. दुसऱ्याला स्टफ रेडवालं करणार आहे. अच्छा, म्हणजे स्टफ हेच पण कोटिंग रेडचं. ह्याला ग्रीनचंच, त्याला रेडचं. ओके. तर रेडमध्ये काय मसाला राहील ना? त्यात मसाला Normal टाकायचा मसाला. आपला आपण करून. पण ते तू आता- वरती. अच्छा, वरती. आता ह्याला मस्त त्याच्यात भरते. आणि गाबोळी टाकू. मी टाकले गाबोळी. हे जे पापलेट आहे त्याला थोडं वेगळं मसाला, लाल मसाला लावणार आहे, राईट? येस. आणि हे फुल ग्रीनमध्ये होणार आहे. सो इथे मध्ये स्टफ ग्रीन केलेलं आहे, पण साईडला जी कोटिंग आहे ती ग्रीन. आपलं नॉर्मल रेड मसाला नॉर्मल बनवतो तसं पापलेट फ्राय करणार आहे. आता हे हिरवं वाटण आहे, म्हणजे मिरच्या, कोथिंबीर, आले, लसूण, घरगुती मसाला, हळद, मीठ. सो आता हे पूर्ण होणार आहे मिक्स आणि ह्याला हे मसाला लागणार आहे. थोडी ह्याला आता आगळ लागणार आहे. आगळ हा सगळ्यात मेन आहे मच्छीला लागणारा पदार्थ प्रकार. ते लावणार ह्याला. पापलेट एकदम मस्तपैकी फुगलेलं आहे. असं फुक फुक म्हणून असं वाटतं हवा भरलंय.
पापलेटला वाटण लागत नाही, चिटकत नाही. का असो? गुळगुळीत असतं. सो गाईस, मी ह्या गोष्टीसाठी हॅपी आहे की आता फ्राय होणार आहे, म्हणजे खायला लगेच मिळणार आहे आता लगेच, कारण की लास्ट प्रोसिजर आहे. सो त्यासाठी मी एक्सायटेड आहे. पापलेट बोलला ना तुम्ही, तर मी कुठे पण कधीही काही वेळा कोणत्या पण वेळी खाऊ शकतो, है ना मम्मी? गाईस, हे ग्रीन स्टफ आहे, हे पण ग्रीन स्टफ आहे, पण त्याला वरती मसाला मी आमच्या पद्धतीचा लावला, सूर्यवंशी स्पेशल. आता इथे फिश फ्राय होतंय. थोडंसं गार्निश करूया. खाणार? खा 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 कच्चं खाईल मी. खा. नाही, पण आता तवा ठेवला तर कच्चं काय खाऊ मी, है ना? नशीब तेवढा वेळ तरी थांबशील. सो गाईज, तुम्ही मला कुठे पण बोलवत असतील, जर तुम्ही मला ओळखत असतील, मला जेवायला पार्टी देत असतील, नाहीतर कुठे पण मला जेवायला बोलत असतील, तर माझ्यासाठी पापलेट जरूर ठेवा रेडी. हे मी बोलणार नाही, पण तुम्ही ठेवा, मी खुश होईल. वा, सगळं बोलून झालं ठेवा. बोलणार नाही बोलतो. सो आता ह्याच्यात जाते आहे तेल. आता जो आवाज येणार आहे ना पापलेट तडतडायचा, ती आता मजा बघा तुम्ही. ह्याच्यात आहे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा आणि मिरची पावडर, जे रेड ह्याला लावणार आहे. थोडं ट्राय करूया, झालं का? तापलंय का? तापलंय. चला आता पहिला हा फ्राय करूया. हा याच्यामध्ये जाणार आहे. सो गाईज, असं मस्त असं तरतरी. दिस इज वन ऑफ द किरकिर आय लाईक. ओनली दिस किरकिर. काय नाही, कोणती किरकिर? काय नाही. किरकिर हे ह्याचा किरकिर आवाज. बघितलं मी. काय बघितलं? जे तू बोलला. किती वेळ ठेवायचा ह्याला? टॉपिक चेंज नको करूस प्लीज. तरी किती वेळ लागतो? अर्ध कच्चं पापलेट देईन तुला मी खायला. खाईल मी. अर्ध ना, मी तर पूर्ण कच्चं खायला पण रेडी होतो. मग खातच तसं. ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. बस येतोय. थांब, मी थोड्या वेळ बाहेर जाऊन येतो, कारण की मला हे सहन नाही होणार, कारण की ऑलमोस्ट शूट झालेलं आहे आणि हे खाल्ल्यानंतर टेस्टिंग नाही, पूर्ण खाणार आहे मी. हे स्टफ तुम्ही, हे जे स्टफ राहिलेलं आहे त्याचा तुम्ही प्रॉन स्टफ पण करू शकता, जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार पक्का. ओके, डन, पक्का. त्याचं नाव काय असणार मेन्यूचं? स्टफ कोलंबी, स्टफ प्रॉन्स. ओके. आणि हे बघा, पापलेटला जोर आलेला आहे थोडा. थांब. आणि जे सुगंध जो सुटलाय पापलेटचा, सुगंध, हा सुगंधच आहे हा. गाईज, एन्जॉय करा. पापलेट लवर्स, एन्जॉय करा. फक्त तुम्ही एन्जॉय करा या आवाजाने, बस. मी आता चूप राहतो. हा माझे पहिला वाळू दे, बरोबर होतंय का? चिटकलं तर नाही? नवीन तवा तो पलटी हो गया एक बार. आणि पापलेट हा असा मासा जो फटाफट शिजतो, त्याला वेळ नाही लागत, राईट? कोणतं पण फिश घेतलं तर फटाफटच शिजतो. चिकन मटणासारखं वेळ नाही लागत. किती वेळ ठेवणार फ्रायला? 10-15 मिनिटं. गाईज, हे पापलेट दोनदा अल्टीपल्टी झालेलं आहे आणि ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त 2 मिनटं ठेवणार आणि खाण्यासाठी रेडी. सो चला, खूप एक्सायटेड आहे आणि टेस्ट करण्यासाठी
रेडी आहे. जर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला आता टेस्टिंग करूया. तुम्ही बघू शकता ही प्लेट मस्तपैकी सजवली आहे आणि इकडे ग्रीन स्टफ पापलेट प्लेटवर उतरलेलं आहे, लँड झालेलं आहे आणि हे आता जस्ट लँड होणार आहे रेड पापलेट. आणि हे बघा इथे कांदा कापला जातो आहे कांदा आणि टोमॅटो केळीच्या पानात सजवल्या मेन गोष्ट म्हणजे, आणि बघायला खूप मस्त वाटते. सो तुम्ही याने अंदाज लावू शकतात की रील किती भारी बनणार आहे. सो नोटिफिकेशन चालू करा, आत्ताच जाऊन फॉलो करा. आणि भूक लागली असेल तर पेजवर जा, DM करा, ऑर्डर नक्की टाका. मस्त तुम्हाला फ्रेश पापलेट मिळतील. आणि मम्मी इथे पापलेट आता इथे पलटी मारते दुसरं पापलेट प्लेटमध्ये. आणि आता लिंबू पण आलेला आहे मस्त चवीसाठी. आणि एक चटणी पण रेडी आहे, ग्रीन चटणी, जी इथे प्लेटच्या साईडला राहणार आहे. सो मोठं पापलेट पण उतरलेलं आहे प्लेटवर. काय वाटतं, भारी वाटतं. वरतून मस्त कोथिंबीर आता गार्निश झालेली आहे तो आहे. आणि आता मी टेस्ट करणार आहे आणि मी हे शर्ट चेंज केलं आहे कारण की पापलेट खाताना स्टफ पडलं नाही पाहिजे. नवीन शर्ट होतं, कालच घेतलं होतं. सो कधी परवा घेतलं होतं. प्लीज खोटं नको बोल. सो त्याच्यासाठी मी शर्ट चेंज केलं आणि आता खाऊया. सो गाईज हा बघा फिश तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे. सो मी हे दोन्ही खाऊन तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे. वासाने तर खूप थम्सअप आहे हा, पूर्ण 101% थम्सअप देतो तुम्हाला म्हणजे ह्या पापलेटला. आणि हे आहे ग्रीनवालं आणि हे आहे रेडवालं. सो आधी मी ग्रीनवालं ट्राय करतो. त्याच्या आधी लिंबू प्यायला विसरू नका. सो मी इथे ह्या पार्टमध्ये लिंबू पिलं आहे, त्याच्यासोबत कांदा घेतो थोडासा. कांदा मी नंतर गेला, आधी पॉम्फ्रेट ट्राय करते. सो हे बघू शकता मस्त फ्रेश पापलेट आहे. व्हेरी नाईस. आता मी रेड खातं. पूर्ण स्टफ लागते, पापलेटची टेस्ट वेगळी लागते. ह्याच्यात स्टफ तिखट पण नाही जास्त, नारळ पण नाही लागत, परफेक्टली मिक्स्ड आहे हा स्टफ. आता मी हा रेडवाला खातो ज्याच्यात बाहेर रेड मसालाची कोटिंग आहे आणि आतमध्ये ग्रीन स्टफ आहे जे स्पायसी नसते. सो हे बघा तुम्ही, हे ग्रीन आहे आणि इथे रेड मसाला आहे. जर तुम्ही मला विचारलं या दोघात कोणतं चांगलं आहे, दोन्ही चांगले आहेत, पण फर्स्ट नंबरवर प्रायमरी हे आहे. कारण की इकडे तुम्हाला सांगतो, या पापलेटला बाहेरून कोटिंग आहे ज्याची क्रिस्पीनेस येते, वेगळं तुम्हाला फ्लेवर देतो, टेस्ट देतो. मग पापलेटची टेस्ट येते, त्याच्यानंतर हे ग्रीन स्टफ येते आणि प्लस मसाला जो त्याच्यात मिक्स होतो परफेक्ट लागतो आहे. हा पण चांगला आहे, पण हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. आणि खूप ओव्हरऑल कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आणि हे बघा आमचे शेफ यांनी बनवलं आहे. सो थँक्यू. गोल्डन थम्सअप. मग हे तुझं कॉपी करतो आम्ही, गोल्डन थम्सअप. तर आता मला जेवू दे. तू नाही टेस्ट करणार? हां, तुझी तारीफ तू काय करणार, ठीक आहे. मला पापलेट. सो गाईज तुम्ही व्हिडिओला नवीन असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ घेऊन येऊ आम्ही. आणि टिल देन बाय, दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. आता मी खातो फटफट. बाय.